शेलदमध्ये शाळा वाचविण्यासाठी गावकरी आणि चिमुकले एकवटले. घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्याचा ग्रामपंचायतीचा क्रांतिकारी निर्णय. शाळा बंदच्या आदेशामुळे आदिवासी भागातील शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर. सरकारने शाळा बंद केली तर आम्ही शिकायचं कुठं, हा केवळ एक विद्यार्थ्यांचा प्रश्न नसून दुर्गम आणि आदिवासी भागात असलेल्या शेलद माध्यमिक विद्यालय येथील शेकडो गरीब कुटुंबाच्या भविष्याचा आक्रोश आहे. पटसंख्येच्या अभावी ही माध्यमिक शाळा बंद करण्याचे आदेश शासनाकडून धडकल्याने सध्या शेलद आणि परिसरातील तीव्र असंतोष पसरला आहे. परंतु आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि ही हक्काची मराठी शाळा टिकून राहावी यासाठी संपूर्ण शेलद ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी एकवटले आहेत. शाळा वाचविण्यासाठी शेलद ग्रामपंचायतीने एक अभूतपूर्व निर्णय घेतला आहे. जे पालक आपल्या पाल्याचा प्रवेश शेलदच्या माध्यमिक विद्यालयात करतील तो पाल्य शाळेत शिकत असेपर्यंत घरपट्टी आणि पाणीपट्टी पूर्णपणे माफ केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय सरपंचांनी आणि ग्रामपंचायतीने एकमुखाने घेतला आहे. गावातील शाळा टिकून राहण्यासाठी आणि मराठी शिक्षणाचा दिवा तेवत ठेवण्यासाठी संपूर्ण राज्यभराला दिशा देणारे हे एक पाऊल मानले जात आहे. दुर्गम व आदिवासी भागात असल्याने येथील बहुतांश कुटुंबे मजुरी आणि शेतीवर गुरज बसर करतात. ही शाळा बंद झाली तर विद्यार्थ्यांना कित्येक किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या शाळेत जावं लागेल. वाहतुकीच्या तुटपुंज्या सुविधा आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक गरीब विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना, शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने जर आमची शाळा बंद करण्याचा हट्ट धरला असेल तर आमच्या पाल्यांच्या पुढील प्रवासाची, सुरक्षिततेची आणि मोफत शिक्षणाची संपूर्ण सोय सरकारने आधी करावी. अन्यथा ही शाळा आम्ही कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका पालकांनी घेतली आहे. तातडीने भरलेल्या या बैठकीत विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या धोरणाचा तीव्र निषेध नोंदवला. हातात पाट्या आणि डोळ्यात भविष्याची चिंता घेऊन चिमुकल्यांनी आम्हाला आमची शाळा परत द्या अशी आर्त हाक प्रशासनाला घातली आहे. केवळ पटसंख्येच्या आकडे न पाहता दुर्गम भागातील सामाजिक आणि भौतिक परिस्थितीचा विचार करून सरकारने शेलदची ही माध्यमिक शाळा त्वरित सुरू ठेवावी अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष शेलदच्या या संघर्षाकडे लागले आहे. आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे, अकोले, अहिल्यानगर. बाळासाहेब काळे हे आपल्या भावना या ठिकाणी या शाळेबद्दल व्यक्त करत आहेत. मी बाळासाहेबांना विनंती करतो पुढे यायचे, आपली भावना व्यक्त करायची. प्रथमतः मी या शेलद गावचे जे पालक आहेत त्यांचे सर्वांचे अभिनंदन करतो, कारण त्यांनी खूप असं टोकाची भूमिका घेऊन ही शाळा आपल्या गावामध्ये कशा पद्धतीने टिकल असा प्रयत्न केला. त्याच्यानंतर भवारी गुरुजी असतील, सरपंच मॅडम असतील, भानराज तळेकर असतील, मुख्याध्यापक कानवडे सर असतील, सर्व पालक मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी, अतिशय उत्कृष्ट असा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. याच्या पाठीमागचा इतिहास असा होता की काही शिक्षकांनी, ज्या मागचे शिक्षक होते त्यांनी थोडासा याच्यामध्ये हलगर्जीपणा केलेला होता, कानवडे सर वगळता. तरी त्यांचं कालच मॅडमनं समायोजन केलेलं आहे, म्हणजे ते दुसऱ्या शाळेवरती रुजू झालेले आहे. तेव्हा त्यांचा काही प्रश्न इथं उपस्थित होणार नाही, ही सर्व पालकांनी नोंद घ्यायची. कालच त्यांना ऑर्डर झालेले आहे, तेव्हा त्यांचा प्रश्न येणार. नव्याने सुरुवात कानवडे सरांनी ती जबाबदारी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी ते पार पाडतील अशी सर्वजण आपण आशा व्यक्त करू. आणि सर्वांनी या सामुदायिक परिस्थिती असताना सामुदायिक परिस्थितीतून आपण त्यांना साथ दिली पाहिजे, ही सर्व गावकऱ्यांना मी नम्र विनंती करतो. सरपंच मॅडमनं जे पालक इथं शाळेत मुलं घालतील त्यांना पाणीपट्टी रद्द केली, घरपट्टी रद्द केली, त्यांचेही मी स्वागत करतो. आणि यापुढे आपल्या गावचा कायम स्वाभिमान राहिला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवले. थांबले, सगळ्यांचं काम बंद करून उपस्थिती दाखवली. इथे उपस्थिती दाखवून उपयोग नाही. जे पालक इकडे आहेत त्यांचे मुलं आज बाहेर जातात. सर्वांना विनंती आहे, उद्या 1 तारखेला सर्वांचे मुलं इकडे आले पाहिजे. जे इकडे आहेत ते महत्वाचे आले पाहिजे. इंग्लिश मिडियमचा विषय
ज्युनियर के जी सिनियर के जी शिकू द्या मुलांना बाहेर. पहिलीला दुसरीला मुलं येणार ना. आपल्या जिल्हा परिषदचा पण पाया सुधारला पाहिजे. ज्युनियर सिनियर बाहेर होऊ द्या. तो पाय आहे. तो बाहेर होऊ द्या. पहिली दुसरीच्या मुलं येणार ना. माध्यमिक जिल्हा परिषद पण सुधारण आणि माध्यमिक पण व्यवस्थित चालेल. सर्वांना माझी विनंती आहे, जे पालक इकडे आहेत त्यांचे मुलं आज बाहेर आहे. ज्यांचे मुलं 1 तारखेला उद्या इडा आणा, बाकीचे मुलं आपण आणायचा प्रयत्न करणार नाही. जे पालक काही नाही त्यांची मुलं नाही त्यांचं काय करायचं. तो नंतर ग्रामपंचायतमध्ये ठराव घेतला जाईल. तो नंतर ठराव घेतला जाईल. हा तिचा ठराव घेऊ आपण. देर आहे पण दुरुस्त आहे बोलतात. उशिरा कवर पण गावकरी सगळे एक जीवाने एक मोठेने या शाळेच्या निर्णय एक झाले. याच्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्या ग्रामस्थांचं अभिनंदन करतो. आणि आज मला विशेष करून जे होतो ना भविष्य सरपंच त्यांनी जो निर्णय घेतला शिक्षणासाठी, मला त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे की जे मुलं गावात शाळेत घालतील, पालक मुलांना शाळेत गावात घालतील, त्यांचे पाणीपट्टी वगैरे माफ करण्यात येईल. हा खरोखर धाडसी निर्णय. याच्या पाठी गीताराम म्हटला ठीक आहे, हे करायला काही अडचण नाही, पण याला अनेक टेक्निकल गोष्टी आता त्यांनी तरी सुद्धा त्याच्यावर धाडस केलं. त्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि हे रोपटं कायमस्वरूपी जिवंत राहील याला आपण सर्वांनी खतपाणी घातलं पाहिजे, पाणी घातलं पाहिजे, सगळ्यांनी योगदान दिलं पाहिजे. आज आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं हेच करायचं की मुलं जास्तीत जास्त कसे येतील, ज्याने त्यांनी जास्तीच्या पातळीवर प्रयत्न करा. मी काही वक्ता नाही त्याच्यामुळे मला काही जास्त बोलता येत नाही, पण जे आहे ते तुम्हाला भावना मी सांगतो. आपण आपल्या पद्धतीनं प्रत्येकाने छोटंसं योगदान, थालीचा वाटा आपला मुलं येण्यासाठी करायचं. मुंडेवाडीचा प्रश्न असेल, इतर वाड्यांचा प्रश्न असेल, प्रत्येक वाड्यांमध्ये 4-4, 5-5 मुलं आहेत. प्रत्येकाने आपली एक नैतिक जबाबदारी सांभाळून या शाळेला फक्त सपोर्ट करायचा आहे. आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने ही शाळा उभी राहील. आणि सगळ्यात मान्यवरांनी यात सगळंच योगदान दिलेलं आहे, बोललेलं आहे. आता याच्यापेक्षा जास्त मी काय बोलत नाही आणि माझा संपूर्ण सपोर्ट आहे. दुसरी गोष्ट सरांनाही विनंती करतो, जरी काही आपल्याला टेक्निकल गोष्टीची काही अडचण आली तर तुम्ही अवश्य मला वैयक्तिक हक्काने सांगू शकता. मी तुमचा विद्यार्थी आहे, पहिल्या बॅचचे विद्यार्थीच आम्ही. तुम्ही हक्काने तुम्ही आम्हाला, आम्ही तुमचे त्यावेळेला विद्यार्थी होतो, आजही आहे आणि भविष्यातही राहू. तुम्ही आम्हाला आदेश करू शकता. काही तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण वाटली तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. माझे बोलून शब्द थांबवतो. सरांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या संस्थेची मुहूर्तमेढ सन 1997 साली या मालरानं पाय ठेवून उभी केली. हा वटवृक्ष आज जो झाला तो एकाएकी झाला नाही. याचं रोपटं त्यावेळेस बीजा अंकुर फुटताना आम्ही बघितलेले. दुर्दैव गावचं होतं. आपल्याही काही चुका असतील, त्यांच्याही काही चुका असतील. काही अपवादानं या ठिकाणी आपल्याला दुर्दैवाने या चुकीच्या गोष्टी बघायला मिळाल्या. परंतु या ठिकाणी उपस्थिताच्या प्रत्येकाच्या मनात उमेद आहे. या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात एक आशा आहे आणि एक विश्वास आहे. तो म्हणजे हे झालेलं जे प्रतिकूल वातावरण आहे याच्यावरती देखील सगळ्यांच्या हाताने साथीनं या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण परत एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे एक उंच भरारी घेणार आहोत. आज आपली भावना मांडत असताना विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक, आमचे गुरु सन्माननीय कैलास कानवडे सर यांच्या डोळ्यात जी भावना आहे, जे अश्रू आपल्याला दिसतंय, हे अश्रू त्यांच्या शाळेबद्दल आणि गावाच्या बद्दल असलेलं प्रेम, जिव्हाळा याची पावती देते. आता गरज आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे या शाळेचा सध्या सर्वांच्या समोर मोठा शून्य आहे. प्रत्येक पालकानं, नागरिकानं त्या शून्याच्या पुढे एक म्हणून उभं राहणं गरजेचं आहे. त्या एकाचे 10, 10चे 100, 1000 आणि लक्षावधी संख्या होऊ शकते. त्या एक होण्याची धमक आणि विश्वास प्रत्येकाने या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला अनेक ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आमचेच वर्गमित्र तत्कालीन या गावचे प्रतिष्ठित नागरिक विजू यादव यांनाही मी या ठिकाणी विनंती करतोय, आपली भावना या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करायची. रोपटे लावली याद्वारे त्याचा विनू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे आपल्या गावामध्ये माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली. खऱ्या अर्थाने अनेक वर्षे हे माध्यमिक विद्यालय मोठ्या जोमाने
या ठिकाणी चालू राहिलं, परंतु काही पटसंख्येच्या कारणामुळे कुठंतरी आपलं गावची ही शान, आपला गाव आपली शाळा ह्या प्रमाणे आपण ही शाळा, तिचं वटवृक्ष जे मोठं झाले ते खऱ्या अर्थाने टिकून ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या अनुषंगाने आपलं सर्व पालक वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. गावच्या विद्यमान सरपंच कविताताई यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की आपली ही शाळा टिकली पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी एक घोषणा या ठिकाणी जाहीर केली. खऱ्या अर्थाने मी आपल्या गावच्या वतीनं त्या घोषणेचं स्वागत करतो. त्या संदर्भात त्यांचे आभार देखील व्यक्त करतो. आपली ही शाळा, खऱ्या अर्थाने या शाळेचा अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिकून खूप मोठे झालेत. आपल्या गावचं नाव लौकिक त्यांनी मोठं केलंय. जो आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करत आहे. हे सर्व घडतंय कशामुळं? तर शाळेमुळं. लोक अनेक म्हणतात की शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हणतायत. खरोखर आहे. ज्याच्याकडे शिक्षण असेल तोच खऱ्या अर्थाने, जरी उद्या शेती करण्याची जरी गरज निर्माण झाली तरी शेतीला सुद्धा शिक्षणाची जोड असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आज आपण सर्वांनी निर्णय घेतला की बंद पडणारी शाळा पुन्हा जोमाने चालू झाली पाहिजे. आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कानोड सर यांनी आश्वासित केलेलं आहे की मी माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत या शाळेकडे लक्ष देईल. खऱ्या अर्थाने त्यांच्या निर्णयाचं आपण सर्वांनी स्वागत करूया. आपण गावातील वार्ड क्रमांक 1च्या लोकांनी सर्व मुलांना या ठिकाणी पॉइंटा खऱ्या अर्थाने चालू केला पाहिजे की जी मुलं बाहेर जात आहेत त्यांनी उद्यापासून 1 तारखेपासून सर्व मुलांना इथं आणलं पाहिजे. आज आपण संध्याकाळी वाड्या वस्त्यांना खऱ्या अर्थाने प्रत्येकाने फोन न करता पुढे आलं पाहिजे की आपली ही गावची शाळा टिकवण्यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या सिंहाचा वाटा, खारीचा वाटा उचलला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने संध्याकाळी आपण सर्वांनी बरोबर ज्या ठिकाणी मुलं आहेत त्या ठिकाणी त्या पालकांची प्रत्यक्ष भेट घेतली पाहिजे. आणि ते प्रयत्न आपण आज संध्याकाळपासून करणार आहोत. आजच आपण प्रत्येक वाडी वस्तीला भेट देऊया आणि जास्तीत जास्त मुलं 1 तारखेपासून म्हणजे उद्यापासून या शाळेत कशी येतील यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. कारण हे कोरमरलेलं वृक्ष पुन्हा आपल्याला नव्याने उभं करायचं आहे. आणि याचा उद्देशच असा आहे की भविष्याचा जर विचार केला, आज जर ही शिक्षण संस्था शाळा जर आपली बंद पडली तर आपल्याला पुढच्या अनेक पिढ्या ह्या पालकांना माफ करणार नाही, कार्यकर्त्यांना माफ करणार नाही. म्हणून आपण प्रत्येकाने बाकीच्या कामाला थोडंसं बाजूला ठेवून आपली शिक्षण व्यवस्था, शाळा टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आव्हान या ठिकाणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. पालकांचं मी अभिनंदन करतो. कारण कोणालाही फोन केला नाही कालच्या मिटिंगचा आजचा, फक्त मुलांना सांगितलं. म्हणजे मुलं जागरूक, मुलांनी पालकांना सांगितलं आणि एवढे या ठिकाणी आले. पहिल्यांदा मी सर्वांचा काय करतो, आभार मानतो. 97 पासून ते विद्यालय या ठिकाणी चालू आणि ते विद्यालय माझ्या पद्धतीने इथपर्यंत मी आणले. कोणताही आधार नसताना, काही नसताना इथपर्यंत विद्यालय आणले. आता 1 वर्ष बाकी राहील, बरोबर आहे. आणि परत हे तुमच्या हातामध्ये चालवायचं का बंद करायचं त्यासाठी आपली मीटिंग आहे. आता माझ्या डोक्यात वेगळा विषय होता काय करायचं, पण आता तुमच्यामुळं मला प्रेरणा आली सर्वांमुळं आणि मी पुन्हा तुमच्यामुळं पण उभारी घेतो. आपल्याकडे 2 तारखेपासून शिक्षक येतील, उद्याच येतील, पण 2 तारीख सांगतो मला 6 शिक्षक येतील. ते मानधन तो आपण हे करणार आणि विद्यालय परत भरारी घेण्याची मला पूर्णपणे खात्री. तालुक्यामध्ये एक वेगळं विद्यालय आपण तयार करू. तुमच्या सर्वांच्या सहकार्य, मी एकटा काही करू शकत नाही. तुमचं सहकार्य असेल तर काही होऊ शकतं. मला 97चा दिवस आठवला. 97ला हीच परिस्थिती, चला वाड्यांकडे, चला इकडे, तशीच आता सर्व माझी विद्यार्थी सगळेच गावातली. तर सर्वांचे मी आभार मानतो. आणि 8 दिवस खरंच मुलांचं नुकसान झाले, मलाही मान्य आहे. मला सुद्धा पावत नाही. मीच मुलांना मला तुम्ही शेवटी 10वीच्या मुलाचं ना, 10वीच्या मुलं नुकसान होतं ना, इथे वेळेवर तास नाही, काही नाही, शेवटी नुकसान नाही. म्हणजे एखादा अधिकारी आला, काही काय त्यांनी मुलं पाठवली, मुलं सोडत नाही, काय होऊ शकतं माझ्या. आज आपल्याला दाखला नाही, काहीच नाही आहे, आपण बेकायदेशीर करतो विद्यालय. त्यामुळं मी माझ्याकडून पण विश्वास टाका, जोपर्यंत काम जिवंत आहे तोपर्यंत विद्यालय बंद पडू देणार नाही. रिटायर झालो काय नाही, काहीच नाही, विद्यालय चांगलं चालेल. बाहेरून ठेवलं विद्यार्थ्यांसाठी माणसं असल्यामुळे विद्यालय चालू हरकत
नाही, तो गैरसमज काढून टाका आणि सर्वांनी सहकार्य करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. प्रथम मी ग्रामपंचायत, शिक्षक, पालक आणि सर्व गावकरी यांचा प्रथम आभार मानतो. आमच्या समस्या खूप वाटल्या आत्तापर्यंत. आमच्या मनामध्ये खूप शंका होत्या, ही शाळा चालू झाली ती कशी चालेल. आम्ही रोज यायचं, 2 तास इथं बसायचं, दुपारी सरांची चर्चा व्हायची. पण आम्हाला बी पहिल्यांदा चालू केली तर 45 विद्यार्थी होते. नंतर ना झालं का आमच्या मनातही शंका उभी राहिला नाही, काही शाळा चालूच शकत नाही का. तो पोरं आमच्या जोडीदारांचे पोरं बाहेर जायला लागली. आम्हाला मला शंका यायला लागली की आता कुठंतरी आपली दाबीला पोरं आहे, त्यांची काहीतरी नुकसान होऊ राहिली. काही शिक्षकांना आम्ही प्रयत्न केले नाही, असं काही सरांनीच केले. पण ज्या टायमाला आम्हाला जेव्हा शिक्षकाला एखाद्या प्रयत्न करायची वेळ आली का बा तुला या शाळेवर चांगला आहे म्हणून तुला इथं आणायचंय शिक्षकाला, पण तो आम्हाला 7-8 दिवस झाले, तो आम्हाला एक शिक्षक जर आम्हालाच वाटत नसेल तर सरांना तर 6-7 शिक्षक इथं आणायचे. म्हणजे कसे आणणार बाबा. आम्हाला बी असं वाटलं का बा आता आपल्याला जर एक शिक्षक इथं आणता येत नाही चांगला, आणि आम्ही ते सरांपुढं टार्गेट ठेवलं तुमच्याकडे क्वालिटी पोरं आहेत, 10 शाळेची 10 पोरं आहेत. आणि खरंच आहे, काही ओतूरला शिकलेली आहेत, काही दामणगावला शिकलेली आहेत, काही अकोल्याला शिकलेली आहेत, काही चिंचावणा, साकेरवाडी, आंबड, असे सगळे जागचे पोरं इथं आणून ठेवलेले सरांपुढं. सरांना प्रश्न उभा आहे का इथं जर क्वालिटी पोरं आहे म्हणलं तर क्वालिटी शिक्षक पाहिजे. आणि पुढं शिक्षक उभा राहिलेला तो सर त्यांना विचारतात का हा शिक्षकांनी कसं काय शिकवलंय बा, बरं आहे, चांगलं आहे, कसं आहे. आणि त्यांनी ठेवलंय पोरांच्या मनावर. तर आता त्यांना क्वालिटी शिक्षक आणायचे म्हणल्यानंतर त्याला वेळ जाणारच होता, हे आपल्याला पण 100% माहिती होतं. कारण की आम्हाला जर एक शिक्षक एवढा ताण करून राहिला आणायला तर त्याला 6 शिक्षक आणायचे. एवढं करून आता त्याच्यातूनही बी त्यांनी उभारी धरली, ग्रामपंचायतने उभारी धरली. आणि मॅडमचं तर खरोखर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे का आज आतापर्यंत त्यांनी आता सांगितलं का बा जोपर्यंत इथं जो पालक मुलगा घालील त्याला पाणीपट्टी घरीपट्टी या दोन्ही बी, म्हणजे फक्त त्यांनी एकच नाही का झेडपीची पण सांगितली, झेडपीला पण त्यांनी सांगितलं झेडपी आणि माध्यमिक या दोन्ही बी. नाही फक्त बोलायचं मला काय म्हणायचंय. जर दुसरा प्रश्न आहे मॅडम, एक दुसरा प्रश्न असा आहे, तुमची जर झेडपी जर नाही टिकली तुमचं माध्यमिक चालू शकत नाही. कारण की झेडपीला जर तुमचे विद्यार्थी जर बाहेर जात असतील ना तर माध्यमिकला येणार कुठून पोरं. हे सुरुवात झेडपी पासून होती माहिती आहे तुम्हाला. झेडपीला आणि गावातली एक जरी पोर बाहेर गेला ना, आज जर गावातली एक पोर बाहेर जर गेला ना, आमची पोरं सुद्धा आम्हाला आमच्या पोरांना लगेच वाटत बाहेर होते मग बाहेरच जावं. होतं काय, जेव्हा तुमचा गावातला अख्खा पट गावातले येणारे अख्खे बाहेर जाणारे पोरं जेव्हा गावात येतील तेव्हा या गावातल्या राहणाऱ्या पोरांची अपेक्षा भंग होईल, बाहेर जायची. आलं का लक्षात. कारण की यांचं लक्ष कुठं राहते, ते गाव बाहेर आहेत आणि आम्ही गावात आहे. हा कुठं तरी जर तुम्हाला जर टिकवायचा असेल हे तुम्हाला काहीतरी करावं लागेल. तर आणि जर शाळा जर चालवायची असेल तर वैयक्तिक पालकांची याच्यावर काहीच धरू नका. पालक आम्ही आज आहेत, तुम्हाला हे आपल्याला गावाला चालवायचंय. पालक म्हणून जर चालायचं असेल तर तुम्ही आजच मी तुम्हाला प्रत्येकाला सरांना पहिल्यापासून सांगत होतो, सर चालवायचं असेल तर सगळे पालक, गाव, ग्रामपंचायत, वाडी, वस्ती सगळे जर एकत्र असेल तर चालवा, नाही तर बंद करून टाका. कारण की वैयक्तिक पालक काहीच सांगू शकत नाही, काहीच निर्णय घेऊ शकत नाही, पालकांच्या मनावर काहीच नाही. मुळात आहे ना, जर पट नसेल तर ते विद्यार्थी शिक्षक येऊ शकत नाही. आणि शिक्षकापुढे जर पट नसेल तर शिक्षक शिकवणार काय. आता पालकांचं म्हणणं काय होतं, काही तुमचं चांगलं चालू द्या मग आम्ही आणतो इथं. चांगलं चालवायला तिथं पट पाहिजे ना तर चालेल, बरोबर आहे का नाही. मग आता 3 आणि 4 पोरांवर चालणार नाही. शिक्षक येऊन काही शिकवणार नाही. आणि आलेला शिक्षक जर त्यांनी शिकवायला सुरुवात केली नंतर तुमचा पट वाढला तर त्याला परत कमी करायची. त्याच्यासाठी एकच निर्णय काहीतरी इथं पट संख्या पाहिजे. पट असल्यानंतर शिक्षकाला शिकवायला जरा थोडंसं वातावरण तयार होईल. असं वातावरण तयार करा आणि आपण जेव्हा उभे राहू तेव्हा सर उभे राहतील. कारण की सरांनी त्यांनी मोकळं सांगितलंय आमचं आणि वर त्या याचं कमिटीचं काहीच नाही, सगळं चालवणार ते मीच आहे. आज जर आपल्याला सरच आहे तर आपल्याला काय घ्यायला पडले, कोणाला काय विचारायची. आपल्याला जोपर्यंत कानवडे सर आपल्याला कोणालाच काही विचारायची गरज नाही. ना गायकवाड नको, कुणी नको, काहीच नको, काय गरज आहे. कारण की आपण गायकवाड एक चांगला माणूस आला आपल्यापर्यंत आला, त्यांनी उभं करून दिले. आता काय करायचं कसं करायचं आपल्याला जर आपल्याला काय समस्या आहेत कानवडे सरांकडून आपल्याला करून घ्यायचे आहेत. पण आपल्याला आज समस्या एकच आहे का पट तयार करणे.
पट तयार केल्याच्या नंतर आपल्याला कानवडे सरांना बोलता येईल, सर तुम्हाला आता आम्हाला पत्रे पाहिजे, आमकं पाहिजे, तमकं पाहिजे, बेंचेस पाहिजे, त्या गोष्टी पुढचे आहेत. पण आज पटत नसेल तर त्याला बी उभारी चालते. अजून कोणतं काही म्हणतं असेल तर त्यांनी हे करावं, मांडावं चांगलं, आणि चांगलं करता येत असलं तर काहीच अडचण नाही, चांगलं होत असेल तर काय अडचण. एवढं बोलून निमित्तानं माध्यमिक विद्यालय शेलदची सद्यस्थिती आणि हिच्यामधून नव्यानं भरारी घेऊन या गावातली शाळा टिकावी, तिची वाढ व्हावी आणि शाळा परत आपला नावलौकिक घेऊन तालुक्याच्या शैक्षणिक पटलावर आदर्श शाळा म्हणून परत नव्यानं गावकऱ्यांना आणि परिसराला दिसावी, ह्या हिशोबानं सध्याची परिस्थिती ही प्राप्त परिस्थिती एक आव्हानात्मक आहे. हे आव्हान स्वीकारून या गावातील ज्या मुलांचे पालक या ठिकाणी उपस्थित आहे, या सर्वांचं मी एक नागरिक आणि पालक म्हणून पहिल्यांदा स्वागत करतो. ज्यांची मुलं नाहीत त्यांचं त्याच्यापेक्षा मोठं स्वागत करतो. आणि या सगळ्या पालकांना प्रशासकीय साथ म्हणून ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच कविताताई दिघे या प्रत्यक्ष दर मीटिंगसाठी, दर सभेसाठी या ठिकाणी उपस्थित राहतात, म्हणून त्यांचंही विशेष आभार व्यक्त करतो. गेल्या 2 तासामध्ये ही शाळा कशा पद्धतीने टिकली जावी, या ठिकाणचे वर्ग कशा पद्धतीने स्थिर व्हावेत, मुलांची संख्या कशा पद्धतीनं वाढावी आणि शैक्षणिक गुणवत्ता कशा पद्धतीने या ठिकाणची वाढावी, या दृष्टिकोनातून सखोल चर्चा वेगवेगळ्या पालकांच्या आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून समोर आलेली आहे. अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं यावरती उपाय सुचवले. सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आणि प्रतिकूल आहे, परंतु या सर्व परिस्थितीवर मात करून या गावचं वैभव, या गावची शाळा ही टिकली जावी, हा विषय 1 वर्षभरासाठीचा नाही, एका शैक्षणिक वर्षासाठीचा नाही, हा अनादी अनंत काळ एक शैक्षणिक परंपरा अविरत चालू ठेवण्याचा आणि पिढ्यानपिढ्या ही परंपरा उज्ज्वल करण्याचा हेतू आहे. म्हणून या अर्थानं या ठिकाणी गावातील प्रतिष्ठित जे लोक आहेत, शिक्षण क्षेत्राबद्दल ज्यांना आस्था आहे, थोडंसं ज्ञान आहे, ज्यांना या ठिकाणी शाळा टिकण्याबद्दल तळमळ आहे, या सगळ्यांचा आदर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच कविताताई यांनी ऐकून घेतला. लोकांच्या भावना, लोकांच्या समस्या आणि उपलब्ध झालेले पर्याय यावरती त्यांनी चिंतन केलं आणि या चिंतनाच्या माध्यमातून त्यांनाही असं कुठंतरी मनामध्ये जाणवलं की या गावचा मी एक महत्त्वपूर्ण घटक आहे, या गावची मी एक पहिली नागरिक आहे आणि माझी काहीतरी जबाबदारी आहे. या ठिकाणी कोणावर टीका करण्यापेक्षा ज्या काही यापूर्वी किंवा या नंतरच्या काळात या गावच्या ग्रामपंचायतच्या प्रशासनामध्ये या प्रथम नागरिक म्हणून या पदावरती येणार आहेत, एक आदर्श प्रथम नागरिक, एक आदर्श सरपंच म्हणून या गावाला सध्याला त्यांनी एक चांगलं स्वप्न दाखवलेलं आहे आणि ते स्वप्न आपण आपल्या तोंडून व्यक्त करण्यापेक्षा खुद्द या गावच्या विद्यमान सरपंच आदरणीय कविताताई दिघे यांच्या तोंडूनच आपण ऐकू की त्यांची तळमळ या गावच्या माध्यमिक विद्यालयाबद्दल, इथल्या प्राथमिक शिक्षणाबद्दल आणि इथल्या मुलामुलींच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल नेमकं काय वाटतंय हे त्यांच्याकडून आपण स्वतः ऐकून घेणार आहोत. बोला कविता. आदरणीय कानवडे सर, तसेच आपले गावकरी, आपले वरिष्ठ बाळासाहेब काळे, तसेच आपले डॉक्टर काका आणि तसेच आपले भवारी बाबा आणि आपले गावकरी सर्व आणि उपस्थित असलेले पालक पण, कारण सगळ्यांनी सपोर्ट केला आणि आज तुम्ही सगळेजण इथं मला फोन, काळे मामांचा फोन आला का मॅडम असं आपल्या शाळेचा प्रश्न आहे तर आपल्याला त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. तर मग म्हटलं चालेल, चला आपल्या मुलांसाठीच काहीतरी आपण चांगलं करतोय आणि आपले पालक पण, मी 2 वेळेस ग्रामसभा लागल्या त्यावेळेस पण काही पालक उपस्थित राहिले, त्याच्यावर निर्णय घेतला. मी त्यांना समजून सांगितलं, पालक लोक किंवा आम्ही घरोघरी भेट दिल्या, पालकांशी बोललो तर त्यांच्या अडचणी मला निदर्शनात आल्या. तसेच त्यांना मी खूप माहिती दिली शाळेबद्दल. तर सरांनी पण आपल्याला मार्गदर्शन केलं, सदस्य पण होते. सगळ्यांनी आम्ही जाऊन वाड्या वस्त्यांना भेट दिली, मुलांना आम्ही शाळेत आणलं, तर नव्यानं सुरुवात केली आम्ही शाळा चालू करण्यासाठी आणि पालकांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे आपल्याला प्रतिसाद दिला.
की कोणीच म्हटलं नाही का मॅडम तुम्ही शाळा चालू करतात आम्हाला तुमच्या मागे आम्ही खंबीर पाठीशी आहे म्हणून. तर मग ते दुसऱ्या दिवशी सगळे मुलं इथं आले शाळेत. त्याच्याबद्दल मी खरंच आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आणि एकदम त्यांच्या पालकांचे आभार मानते का आज तुम्ही मुलं तुम्ही इथं घातलेत म्हणून आणि आपल्या गावची शान कुठेतरी टिकवावी म्हणून तुम्ही एवढा प्रयत्न केला. त्याच्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायतीकडून सदस्यांकडून सगळ्यांकडून आभार मानते तुमचे सगळ्यांचे. आणि दुसरी गोष्ट आज तुम्ही ह्या बैठकीमध्ये तुम्ही अनेकांनी प्रश्न निर्माण केले. त्याच्यावरून मला सरपंच म्हणून एक निर्णय घ्यावासा वाटला. कारण आपली गावची शान म्हणजे ही एक शाळा आहे आणि शाळेपासूनच विद्यार्थी शिकतो घडतो आणि तो आयुष्यात काहीतरी मोठं बनतो तेव्हा त्या शाळेचंच नाव निघतं. कंचाई अधिकारी बेसवरती तो सिलेक्शन झालं तर नाव पण कंच्या शाळेचं निघतं. तर तो सांगतो का मी ह्या शाळेमध्ये शिकलो म्हणून मी आज ह्या स्टेपला आहे म्हणून. तर मला पालकांचा निर्णय एक पटला की जेच त्याचं मत जेच त्यांनी मांडलं आणि त्याच्यातून मला एक सरपंच म्हणून एक निर्णय घ्यावासा वाटला की जे विद्यार्थी आपले पालक लोक आपल्या माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षणासाठी शाळेत घालणार आहेत त्यांच्यासाठी मी ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि सरपंच या नात्याने मी एवढं घोषित करते आज ह्या मीटिंगमध्ये की आपल्याला पाणीपट्टी घरपट्टी जे पालक आपल्या शाळेत घालणार आहेत तिथं माध्यमिक विद्यालयामध्ये त्यांना मी घरपट्टी पाणीपट्टी माफ करणार आहे. आणि असंच सहकार्य राहू द्या. आणि तुम्हाला काही अडचणी वाड्या वस्त्यांनी आल्या तर माझ्याशी संपर्क साधा. कोणाला ठराव पाहिजे कंच्याच गोष्टीला अडवणार नाही आणि कंची गोष्ट तुम्हाला माझ्याकडून सहकार्य होणार नाही अशातली गोष्ट तर कधीच होणार नाही. कारण तुम्ही कधी मला फोन करा मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी मी हजर राहते. कंची मीटिंग असो सरांना सहकार्य लागलं तर सरांनी मला फक्त त्या दिवशी फोन केला मॅडम आपल्या शाळेवरती असं शिक्षक नाही आहेत तर मी लगेच सर लोकांना माझे जे परिचयातले शिक्षक लोक त्यांना मी परिचय दिला आणि सांगितलं की आमच्या शाळेमध्ये असं आहे. तर मानधन तत्वावरती तुम्ही तुमच्या शिक्षक लोक असतील तर तुम्ही पहा. तर त्यांनी आपल्याला 2 मॅडम दिल्या. तर आज पण एक विद्यार्थी येणार आहे सायन्स कॉमर्स वालेले तर तोच शिक्षणाच्या बाबतीत एकदम छान आहे. तर ते पण येणार आहेत. ते पण घेतील सरांना इंटरव्ह्यू होईल त्यांची आणि करतील. आणि दुसरी गोष्ट अशीच तुम्ही सहकार्य करत राहा आणि अशीच आपली शान टिकू द्या अशीच माझी इच्छा आहे. आणि इथून पुढे माझ्याकडून तुमच्या काही अपेक्षा असतील ते पण मला सांगा ते मी जरूर पूर्ण करीन. आणि काही अडचण आल्यास तर माझ्याशी संपर्क साधा. आणि एवढे बोलून मी थांबते. धन्यवाद. वस्तींच्या वतीने मॅडम आता तुमच्या काही अडचणी असतील तर मला सांगा. आता आपल्या सगळ्यांची एक अडचण आहे मेस्करवाडी गाव नाही वाडी बरोबर. कोणतीही वाडी असते तरी गावाचं नाव सांगत ते केलं. तुमच्याकडे जर 5 फेऱ्या गाड्यांच्या आहेत आमची 9वी गाडी का बंद केली. ती गाडी चालू करा त्याच्याकरता प्रयत्न करा. तुम्ही सगळे मिळून गेले डेपोत तुमच्या गाड्या चालू केल्या पण आमच्या लोकांची व्यवस्था नाही द्यायचा. आजारी माणूस न्यायचा वस्तीवरून तिथून येते ती गाडी चालू करा. ते आमदारला भेटा मॅडमला भेटा. तो विषय तुम्हाला तो विषय एक मिनिट करा. बाकी काहीच म्हणणं नाही. सगळे आले पाहिजे आणि सेमी पण झालं पाहिजे इथं. आणि ज्यांचे मुलं येणार नाही त्यांना गावातून काहीच अधिकार नाही भेटले पाहिजे. आम्ही काही इथं जेवायला नाही येते एवढे दिवस. आम्ही 10वीला पहिलीला नाहीये इथं. इथं विद्यार्थी आले पाहिजे आणि सेमी झालं पाहिजे. आणि वाडीचे नाही गावातलेच 15-20 बाहेर जाते. आम्ही यादी केली मगाशी. तुमचे दोन्ही पोरं बाहेर आहे तुम्ही व्हिडिओ काढताय. सर्वांना विनंती जे पालक इकडे आहेत त्यांची मुलं बाहेर त्यांच्या काय समस्या त्या पहिला समजून घ्या. एक मिनिट शिक्षणाची जर काही समस्या असेल ती मांडा. ती तानोडे सर सोडायचा प्रयत्न 1% करतील. पुढे या.